संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग आणि अर्थात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्याकडे असलेली जी काही पॉवर्स आहेत त्या पॉवरचा उपयोग करणं आणि करून घेणं हे सर्वसामान्य जनतेचं कर्तव्य आहे. जर निवडणुकीमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्याला गैरव्यवहार दिसत असतील तर त्यासाठी दाद मागणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जर कोणाला वाटत असेल ते योग्य आहे, अयोग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे, बाजूला ठेवूया. परंतु असं जर कोणाला वाटत असेल आणि ते निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे कुठच्याही तऱ्हेने रीट असो काही असो जात असतील तर ते स्वागतार्ह आहे. त्यांनी गेलं पाहिजे आणि शेवटी निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल तो भारतीय जनता पक्ष मान्य करेल आणि त्याच्यामध्ये विरोध असायचं काही कारण नाही. बर. फक्त प्रश्न असा राहिलेला आहे की जे आपण म्हणतो बिनविरोध, खरं म्हणजे ही काही नेहमी होणारी घटना आहे असं नाही, परंतु प्रथमच घडते आहे अशी पण घटना नाही. 1952 सालापासून लोकसभेचा विषय घेऊ आपण, तर नगरपालिका, नगरपंचायत समित्या, ग्रामपंचायत सोडूनच देऊ. पण लोकसभेमध्ये जिथे मातब्बर लोक उभी राहतात, अतिशय मातब्बर लोक, 1952 पासून आजपर्यंत एकूण 35 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यातील 27 जण हे काँग्रेसचे आहेत. आता काही नावं सांगायची झाली तर 2012ला डिंपल यादव निवडून आल्या, बिनविरोध निवडून आल्या. फारुख अब्दुल्ला श्रीनगरवरनं एकदा नव्हे तर दोनदा बिनविरोध निवडून आले. आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले आदरणीय यशवंतराव चव्हाण सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ह्यांच्या विरुद्ध कोणी असा आरोप करायचा का की यांनी पैसे देऊन निवडून आले, यांनी पण अवधूतजी, या दाखवला, संदर्भामध्ये तुमच्या पक्षाने विरोधही केलेला आहे आणि आता मात्र त्याचं स्वागत केलं जाते तुमच्या पक्षाकडनं. इथे विरोध आणि स्वागताचा प्रश्न नाहीये, इथे भूमिका मांडण्याचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाने विरोध केलेला नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे किंवा अमित साटम साहेब जे म्हणाले, बंगालमध्ये तुमचा पक्ष या बाबतीमध्ये कोर्टात गेलेला नाही असं म्हणायचं हो तुम्हाला? ना, परंतु पूर्वीजी 33% ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या त्यामध्ये 33% ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. आणि आज जर आपण सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये फक्त 3% ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत.